नमस्कार सर्वांना। तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर आज आपण सगळ्यांच्याच आवडीची गोड आणि चविष्ट खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। आणि ही खीर आपण काही शुभ प्रसंगी किंवा सणासुदीला सहज बनवू शकतो। तर चला मग आपण मस्त मलाईदार तांदळाची खीर कशी बनवायची ते बघूया। तर मी त्यासाठी अर्धा तास झाले अर्धी वाटी तांदूळ भिजायला ठेवलेले होते। तर ते मिक्सरला जाडसर बारीक करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे थोडे जाडसरच ठेवायचे आपल्याला तांदूळ। तर मग कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलं आणि तांदूळ त्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे। तांदूळ जास्त नाही भाजायचे, 1-2 मिनिटासाठी थोडंसं भाजून घ्यायचे। तर आता आपण त्यामध्ये दूध टाकूया आणि मी हे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे। दूध आपल्याला फुल फॅट घ्यायचे आहे, म्हणजे खीर चांगली होईल, मस्त मलाईदार। आणि आपल्याला त्यामध्ये साय पण टाकून घ्यायची आहे। आणि मी खीर बनवण्यासाठी सोना मसुरी रॉ राईस घेतलेले आहे। तुम्ही त्यासाठी सुगंधित तांदूळ किंवा नसेल तर कोणतेही तांदूळ वापरू शकता। तर आता दुधाला उकळ आल्यानंतर मी त्यामध्ये केशर टाकलेले आहे। आणि आपल्याला या दुधाला असं 1-2 मिनिटाला हलवत राहायचं आहे। तर मी तोपर्यंत आता काजू बदाम आणि पिस्ताही कट करून घेत आहे, खीर शिजती तोपर्यंत। आणि खीर अशी मस्त तोपर्यंत एकदम दाटसर होत आहे। आणि आपल्याला हे तांदूळ शिजेपर्यंत खीर शिजवून घ्यायची आता। तर आपल्याला याला 7 ते 8 मिनिटं लागू शकतात। तर खीर मस्त शिजलेली होती। तर मी एका पॅनमध्ये हे फ्राय करून घेत आहे, काजू बदाम आणि पिस्ता। आणि तुम्हाला आता खीर जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात गरम करून दूधही टाकू शकता। तर आता तांदूळ मस्त शिजलेले होते, मी साखरही टाकलेली आहे। तर साखर टाकल्यानंतर खीर अजून थोडीशी पातळ होईल आता। आणि खीर आपल्याला थोडी पातळच ठेवायची, कारण ती थंडी झाल्यानंतर एकदम घट्ट होते म्हणून। आणि आता आपली खीर तयार झालेली आहे। तुम्ही आता यामध्ये इलायची पावडर टाकू शकता। तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि खीर मस्त मलाईदार तयार झालेली आहे। तर आता एका बाउलमध्ये काढून घेऊ। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर आपली खीर एकदम मस्त तयार झालेली। वरतून मी परत त्यावर थोडेसे पिस्त्याचे काप आणि केशर टाकलेले आहे। तर आपली खीर कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईबही नक्की करा। थँक्यू।